तर मित्रांनो, आज आपला Google ॲडसन्सचा पिन आला आहे. तर यूट्यूबवरचे 99% जे चॅनल आहेत ना, तर ते पैशांसाठीच आहेत. तर आपला गुगलचा ॲडसन्स पिन आला आहे. तर आपला चॅनल पण पैशासाठीच बनवला आहे. मी चिमण्याला बाहेर खायला टाकलं होतं, आता आराम करतोय. जरशा गाया, एक गाय घरी ठेवली, बाकीच्या 3 गाया बाहेर शेतात बांधल्यात आपण. आता ह्या गावरान जनावरांना चरायला सोडायचे. मी एक झाड केळीच तोडलं ते इथं टाकले. तर आपण राणीला देवशिणीला तिकडं का बांधतोय, म्हणजे अगोदरच्या सारखं इथं गव्हाणीला का बांधत नाही. तर इथं गव्हाणीला आपण बांधत नाही. याच्यात आपण जरशा गायांना खायला टाकतो ना, तर मग ह्यांनी खाऊ नाही ते, कारण त्यांनी इथं खाल्लं ना तर चरायला गेलं नुसती पळापळ करतात, लय परेशान करतात चारायला गेलं इथं खाल्लं. म्हणून आपण त्यांना इथं खायला टाकत नाहीत. चरायला त्यांचं पोट भरतं तिकडं, पण ते इथं आयतं खाल्लं ना मग तिकडं लय पळापळ करतात, बेजारी करतात. मग त्याच्यामुळं आपण ह्यांना तिकडं बांधलं आहे, खिलरीला आणि शुभश्रीला बाहेर बांधलं आहे. पण ज्यावेळेस लय पाऊस येतो ना, मग तिकडं खिलरी भिजायला लागली ना, मग तिला आपण गव्हाणीला बांधतो. आणि ह्यांना तर काय नाही, फक्त तोंड तिकडं केलं. बसायला चांगलंच ह्या 2 कारवडींना. खिलरीला पण खाली जमीन आहे, बसायला चांगली जागा आहे. आणि 7-8 दिवस झालं पाऊसच आहे ना, म्हणजे मोठा पाऊसच येत नाही. विहिरींचं बोरचं पाणी बिलकुल वाढलं नाही, बिलकुल नाही वाढलं. म्हणजे पाऊस उगो भुरभुर येते आणि लगेच त्याच दिवशी ते वाळून पण जातो. पाऊस लय कमी येतो. शुभश्री इकडे चल, अलीकडे इकडे ये अलीकडे. सर्जाच्या जवळ सर्जासारखाच बैल आणायचा का नाही, तर आपण नको. कारण की तो बैल आहे ना, तो छोटा आहे थोडा, पण आपल्या घरचा बैल आहे. हा सर्जा आणि चिमण्या भाऊ आहेत. आणि ती खिलरी गाय ना, तर तिचे मुलं आहेत हे दोन्ही पण. मग आपल्या घरचेच बैल आहेत ना, त्याच्यामुळं तो आपण घरचा बैल विकायचा, बाहेरचा आणायचा. त्याच्यापेक्षा जरा लहान आहे पण राहू द्या, तोच सर्जाला जोडीदार. काय होतं, हल्ली बैलांना काही जास्त कामं नाहीत, फक्त गायांचा चारा वगैरे आणायचे आणि थोडे काम आहेत. मग ते होतो लहान बैलावर पण ॲडजस्ट. आणि परफेक्ट गोष्टी तर तशा नसतातच कुठल्या, म्हणजे शक्यतो नसतात. त्याच्यामुळे थोडंफार ॲडजस्ट करावंच लागतं. आपण काय करतो, जास्त लोड ह्याच्यावर देतो आणि छोट्या बैलावर कमी लोड देतो. पण आपल्या घरचे बैल आहे ना, म्हणून थोडे सांभाळायचे. म्हणजे आहेत, उगं बाहेरचं आणून सांभाळण्यापेक्षा आपला घरचं आहे तर थोडंसं करू ॲडजस्ट दादा. त्याच्यामुळं मग मला तरी नको वाटतो बाहेरचा बैल आणायला. आणि पप्पा घरचे पण म्हणतात, आई पप्पा आहे घरचा तर राहू द्या, मग बाहेरचा नको आणायचा. आज सकाळी मी एक खारीकचं झाड लावलं आहे, आपल्या रस्त्याच्या कडीच्या बांधाला लावलं आहे. आणि इथं लावलं आहे ड्रॅगनचं झाड, हे एक आणि इकडे एक आहे. हे मी बरेच दिवस झालं पिशवीत लावून ठेवलं होतं. मग आज लक्ष झालं सकाळी, तर ह्याला लावलं आहे आता इथं. आणि ह्याचं काही पार्ट आहे ना, इकडे खाली जमिनीत बुजलं आहे मी, कारण इथं थोड्या 2-4 मुळे आले होते ह्याला, ह्या पार्टला. मग ह्या मुळ्यापासून नवीन रोप तयार होईल म्हणून ह्याला थोडं जमिनीत गाडले. आणि हे इथं आहे. आणि हे पण ड्रॅगनचं झाड आहे. याचाच फांटा तोडून तिथं लावला आहे. मोत्या अंदर चाव मोत्या इकडं बांधले वरच्या शेडमध्ये. त्याला काल त्याला रिकामा सोडला होता मी. इकडं आपला हरण्या किती गवत वाटोळं केलं आहे, नुसता तुडवतोय गवताला, खात तर काहीच नाही, खराब झालं आहे. इकडं गंगाला न्यायला आलो आहे मी. गंगाला खाली बाकीच्या जनावरांकडे घेऊन जायचे, तिला जायचं चरायला. आज खिलरीला पण गळ्यात लाकूड बांधलं आहे. हे वाला लांब बांधलं आहे, लांब लाकूड, म्हणजे तिचा पाय बांधायची गरज पडणार नाही. पाय दावं काही गरज नाही मग तिला. नंद्याला सोडले, गंगाला आणलं आहे मी. आता जनावर सोडायला चालू केलं आहे. ह्या बगिरीला सोडले, राणीला देवशिणीला सोडले. आता मी बाकीच्यांना सोडतो. जनावरे चालले चरायला. बैलांना गवत कट करून खायला टाकले. बैलांना घेऊन आलो आहे आद्रकीच्या शेतात आऊत आणायला. तर जे मोठा आऊत होतं ना, त्याला डुब्याच्या लेवलचं छोटा आऊत केलं आहे खोलफेटेंगने. आणि आलो आहे आद्रकीच्या शेतात आऊत आणायला. आईने आद्रक खुरपूनच घेतली, पण त्याच्यात एवढंसं तण आले आणि हे बारकं, तर हे मग आवताने निघतं मधलं. म्हणजे सरीच्या वरचं नाही निघत, पण हे मधलं निघतं. हे बघा, हे निघून पडलं आहे, हे तण निघून पडलं आहे, हे निघून पडलं. हे कडीचं राहतं साईडचं थोडं, मग हे परत खुरपून काढायचं. पण आऊत आणल्यावर खुरपायला थोडं सोपं जातं, म्हणजे कमी खर्च होतो खुरपायला. आणि शेतात कसं रोज काही ना काही काम राहतंच.
आता इथं आऊत आणलंय, परत आपले तागाच्या शेतात आऊत आणलंय ना, परत तिथं आऊत आणायचं आहे. म्हणजे जे तण आणखी चिटकलेलं आहे थोडंसं जमिनीला, तर ते पण मोकळं होईल थोडं, म्हणून इथलं आऊत आणल्यावर ऐक ना चिमण्या, चला आता आऊत आणून घेतो मी, होईल पटकन, कारण बैलाला पण सोपंच आहे. ह्याच्यावर बाहेर द्यायचं नाही, काय नाही, जस्ट मोकळा आऊत चलून द्यायचं, फक्त हात राहून द्यायचं इथं लावलेला, म्हणजे इकडे इकडे पडू नये दगडाला लागले आहोत म्हणून. हात लावायचा, मग मोकळा आऊत आणून घ्यायचं. आई खुरपतच गेली होती तरी मागून तण येतं. आपण शेणखत टाकलं होतं ना ह्या रानाला, मग शेणखत टाकल्यामुळे तण लय येतं बाबा रानात. ते गायाने खाल्लेलं गवत, त्याच्या बिया वगैरे, मग त्याच्यामुळे जास्त गवत येतं रानात शेणखत टाकल्यावर. 2 दिवसानंतर तर मित्रांनो, अगोदर जो व्हिडिओ बघितला ना, तर तो परवा दिवशीचा आहे. 2 दिवसमध्ये गावाला गेलो होतो. आज दुपारी आलो आहे. दुपारी आल्यानंतर दुपारून आलो आहे गायांकडं. तर श्रावण चालू झाल्यापासून मी 2 दिवस नव्हतो ना, तर 2 दिवस चांगला मोठा पाऊस पडला आहे. तर विहिरीला पाणी डबलच आलं आहे. आता आणखीन 2-3 दिवसात, आता पाऊस पडायला चालू झाला आहे ना, आता 2-3 दिवसात विहीर भरेल. श्रावणामध्ये चांगला मोठा पाऊस पडले 2 परवा दिवशी आणि काल. त्याच्यामुळं मी इथून गेलो कीच मोठा पाऊस आला, त्याच्यामुळे विहिरीला चांगलं पाणी आलं आहे. काल जनावरं चारायला, तर इकडं शेजाऱ्यांच्या पडकात चरते जनावरं. आपलं शेत इथपर्यंतच आहे, बांडी खारोड उभी ना इथपर्यंत, पलीकडं शेजाऱ्यांचं आहे, पण पडीक आहे ना, त्याच्यामुळे ते पण चारायचं. आभाळ आलेलं आहे आणि पाऊस तर लगेच चालू पण झाला. बरं झालं छत्री घेऊन आलो आहे, बघा इकडनं पाऊस दिसेल. छत्री घेऊन नसतो आलो तर भिजलोच असतो मी. आभाळ नसलं ना तर इकडं पाठीमागे छत्री घेऊन येत नव्हतो, पण काल आणि परवा पाऊस झाला आहे ना, त्याच्यामुळे आई म्हणली छत्री घेऊनच जा, पाऊस येणारच आहे. मग बरं झालं छत्री घेऊन आलो. अरे पाऊस वाढला आता जास्त, तर मला जाईपर्यंत पावसातच थांबावं लागतं वाटतंय. तर पाऊस उघडलाय, आपल्या शेतापासलं पडीक आहे ना, तर तिथंच जनावर चारतोय. आपली काटमातली नदी ना, तर तिला एवढं पाणी वाहते आता, एवढं. 2 दिवस झालं पाऊस झाला ना चांगला, एवढं पाणी व्हायला लागलं. आधी वाहत होतं, याच्या अर्ध्याने वाहत होतं थोडं थोडं, आता जास्त व्हायला लागलं आहे. असे मोठाले पाऊस झाले ना, तळं पण भरेन आपलं. आता कसं जनावर इकडून इकडे गेले ना, लय पाय भिजत आहेत. आतापर्यंत उडी मारून जाता येत होतं इकडनं इकडं, पण आता इथून पुढे जायचं म्हणलं ना, तर पायच भिजतात. म्हणजे जनावर अशी, आपलं शेत तिकडे आहे ना, तर असे चरत आले ना आणि नदीच्या इकडल्या बाजून गेले ना समोर, तर मग पायच भिजत आहेत जाताना. हे आपलं समोरचं नेपेर लावलेलं शेत आहे, तर इथे धने आलेत उगून. हे जे छोट्याला दिसत नाही, सगळे धने आहेत. धने बीत हे हिरवा नेपेर पण फुटायला लागला, ह्याला कोंब आला आहे. आणि हा धान्याच्या बाजूचा बांध, इथलं गवत कापलं आहे आणि इथं पेंड्या बांधून ठेवलं आहे गवत. इथं कापून ठेवलं आहे, समोर कापलं आहे, इथं कापून ठेवलं आहे. हे गवत नाही लावलं मी, गवत घरी घेऊन जायचं आहे. गवताच्या बाजूची सोयाबीन, तर हिला इकडं फुलं लागलीत कुठं हे बघा, फुलं लागलीत. यावर्षी ना सगळेच पिकं म्हणजे एकदम चांगलेत. उडीद चांगला आहे, मूग चांगला आहे, सोयाबीन चांगले, जे पिकं पेरलेत ना, एकंदरीत सगळे पिकं चांगले आहेत. मकासुद्धा चांगली आहे, सगळा नेपेर पण चांगला उगवला आहे, बाजरी चांगली आली, अद्रक पण आपली चांगली आहे. सगळे पिकं चांगले आहेत आपले सगळे. मोत्या वरड. पश्चिम महाराष्ट्राला पाऊस थांबला आणि आपल्याकडे चालू झाला. आत्ता पण पाऊस येतोय, एवढं पन्हाळ गळतंय थोडं. म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातला संपला आणि आपल्याकडे चालू झाला मोठा पाऊस. तर हा काय मोठा पाऊस नाही, पण सारखा थोडा येतोय. पारिजातकाला फुलं फुललेत आता, म्हणजे छोटे पांढरे. पूर्ण फुलाला वेळ आहे, आणखी अर्ध्या-पाऊण तासात पूर्ण फुलतील. गाया जरशा गाया आल्यात जागेवर, गावरान गाया चरत्यातच. आणखीन पप्पा गेलेत गावरान गायाकडं, मी घरी आलो आहे. आता हे आपले जनावरं पण आले चरून, राणी, नांद्या, वृंदा सगळे. तर सगळ्यांच्या अंगावर पाणी, सगळे भिजलेले आहेत. तर बघा इकडं हिच्या अंगावर पण पाणी,
असं केलं खाली येते पाणी. सगळे भिजलेले काही 2 तासात कोरडे होतील. 2 तास लागतील कोरडे व्हायला, 1 किंवा 2 तास. असं खाली केल्यावर पाणी येते खाली टिपका टिपका.